हो मीजा मेरे लिए मन्नत मांग। हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सोके। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मराठी ट्रेंडिंग रॅप गर्ल स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तेथून जाऊन तुम्ही आपलं सगळं मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती सुद्धा आपण डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर टेलिग्रामची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तेथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम नक्की जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा आहे. हो मीजा मेरे लिए मन्नत मांग, मन्नत में मेरे लिए जन्नत मांग. माझ्या दोस्तीतून काय पाहिजे किंमत सांग. जागाय देवाकड सुख नाही तर हिम्मत माग, नाहीतर राशील गुतून. एवढे मान विचार डोक्यात माझ्या याच्यात कुठून उठून सुटून. कामापुरते लोक मला जातात भेट. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर मी बिटमार्क प्रेसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहे. तर तुम्ही सुद्धा बिटमार्क प्रेसेट सेकिपिक प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर मी बिटमार्क प्रेसेट ओपन करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्या बिटमार्क प्रेसेट बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला या बिटमध्ये काय करायचं आहे 100% माहितीच असणार आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे, दुसरं काही करायचं नाही. यामध्ये तुम्हाला ग्रुप वगैरे काही दिलेलं नाही. तर काय करायचं, फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावर जायचं आहे. तर मी एक फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे. तर आता काय करायचं, आपल्याला या फोटोला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचे इफेक्टच्या लेअरवरती. इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटोवरती टच करायचे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती टच करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, हा 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे. 2 नंबरच्या फोटोपासून आपल्याला इफेक्ट द्यायला सुरुवात करायची आहे. आता जिथपर्यंत आपले बारके फोटो येत नाहीत तिथपर्यंत आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर तुम्हाला मी सांगतो कुठपर्यंत इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इथं बघा लहान फोटो आलेले आहेत. तर इथं आपल्याला स्टॉप घ्यायचा आहे. म्हणजे 8.31 सेकंदापर्यंतच फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे. इथून पुढे आपल्याला दुसरे इफेक्ट येणार आहेत. तर दुसरा इफेक्ट घेण्यासाठी बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि डायरेक्ट 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे. 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. त्याच्यानंतर जिथे आता हे लहान लहान राहिलेले फोटो आहेत, या लहान लहान राहिलेल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल बीटपर्यंतच आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. इथून समोर दुसरा इफेक्ट येणार आहे. तर आता बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचे, डबल बीट पैसे यायचं आपल्याला. डबल बीटपासून समोर सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी सर्वच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून देतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. तर आता एक समोरचा फोटो राहिलेला 1 नंबरचा. तर या फोटोला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायची इफेक्टच्या लेअरवरती. इफेक्ट लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून घेतल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि हा जो 1 नंबरचा फोटो आहे, हा 1 नंबरचा फोटो हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे आपलं एक 70% काम झालेलं आहे. आता एक राहिले 30% काम. तर यामध्ये काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. बॉर्डर ॲड करण्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे.
इथे ट्रस्ट कॉम्बिनेशन एरियाला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली कलर अँड फिलवर जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक स्टोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं आहे, एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि जे आपली बॉर्डर आहे ही बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बॉर्डर ॲड केल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओला एक नंबर लुक येणार आहे बघा. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, बरी शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. तर याला 1080 पिक्सल ठेवून घ्या. तर याला 1080 पिक्सल ठेवून घ्या, नाहीतर 720 पिक्सल सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर माझ्या मते त्याला 1080 पिक्सल्स राहू द्या आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे मागलचे सर्व ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.